शिकण्यातला आनंद आपण घेत आहोत. शिकणं आनंददायी व्हावं यासाठी आपण रोज काही ना काही छान पद्धतीनं संवाद करत आहोत. तुमचा माझ्याशी, माझा तुमच्याशी, तुमचा तुमच्या मित्रांशी हा जो काही संवाद होतो रोज, हा अतिशय महत्त्वाचा असतो. आपण दिवसभर वेगवेगळ्या गोष्टीवर एकमेकाशी संवाद साधतो आणि त्यातून खूप काही नवीन घेतो. पण काही वेळा एक जाणीवपूर्वक एखाद्या विषयावर संवाद घ्यायला हवा. आज माझ्या डोक्यात असं आलं आहे की आपण एक वेगळा विषय घेऊन संवाद करूया. विषय असा आहे की समजा आपली कल्याणी आहे, वर्ग 5वीची. तिला आपल्या या पारडी गावचं भविष्यात येणाऱ्या काळामध्ये ती मोठी झाली आणि ती सर्वांशी चांगलं वागते, सगळ्यांना घेऊन चालते, म्हणून गावकऱ्यांनी तिला एकमुखाने गावचं सरपंच बनवलं. म्हणजे आताच नाही, तेव्हा सरपंच बनवलं. तर कल्याणी त्यावेळी काय काय करेल, कल्याणी त्यावेळेस कोणती भूमिका असेल, जरा आम्हाला कल्याणीनं सांगावं. या कल्याणी, या समोर. समजा तुम्ही सरपंचच झाला आहात भविष्यात, या समोर या. टाळ्या वाजवूया आपण कल्याणीसाठी. हां, तर ह्या आता येणाऱ्या काळात भावी सरपंच आहेत आपल्या पारडीच्या, असं समजूया. आता आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही सरपंच म्हणून तुम्ही काय काय कराल बरं येणाऱ्या काळामध्ये. मी या गावातल्या लोकांना जी काही अडचण येईल ती त्यांची दूर करेल व त्यांना जी काही लागत असेल ते त्यांना देईल आणि त्यांना जसा सरपंच हवा आहे तसा मी बनण्याचा प्रयत्न करेल आणि या शाळेसाठी जेवढंही काही होईल माझ्याकडून तेवढं मी करण्याचा प्रयत्न करेल. या शाळेतल्या मुलांना सांगेल की मुलांनो, वेळेच्या वेळीच अभ्यास करणं ही खूप चांगलं गुण आहे, म्हणून तुम्ही वेळेच्या वेळी अभ्यास करा आणि त्यांचंही असंच भविष्य मोठं होण्यासाठी त्यांना खूप प्रयत्न करण्यास सांगेल. आणि त्या गावकऱ्यांच्या शेतकऱ्यांना सांगेल की तुम्हाला जेही काही लागत असेल, जर तुम्हाला पाण्याची काही अडचण असेल या नाहीतर इतर काही अडचण असेल तर मला सांगा, मी तुमची ती अडचण पूर्ण ती तुमची अडचण मी भागेल व तुम्हाला जेही काही लागत असेल ती मी तुम्हाला देईन. बरं, आणखी काय विचार करून सांगा कल्याणी, आणखी तुम्हाला काय करता येऊ शकेल बरं. सर, आपल्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या ग्रामपंचायत आहेत आणि त्यामध्ये खूप काही लोक त्या ग्रामपंचायतीमध्ये लोक खूप चांगलं काम करत आहेत. तसंच मी एक चांगलं सरपंच होण्याचा प्रयत्न करेल आणि या गावाच्या आजूबाजूची जी शेती आहे तर ती पिकवण्याचा प्रयत्न करेल आणि शासनाला शेतीसाठी जेही काही उपचारण आहेत, जेही काही शेती चांगली यावी यासाठी काही आयडियाज आहेत म्हणजे त्या शेतकऱ्यांना देईल आणि त्यांचाही फायदा व्हावा, त्यांचाही फायदा व्हावा आणि त्यांनाही उन्नत व्हावी असं काहीतरी प्रयत्न करेल आणि या गावाचं चांगलं सरपंच होण्याचा मी प्रयत्न करेन. हां, म्हणजे एक समजा कल्याणीवर जर जिम्मेदारी सोपवली तर कल्याणीनं तिच्या बाबतीत तिला जेवढं कळालं आहे की नाही, ती आता 5वीलाच आहे, तर तिला जे जे काही वाटलं की गावाच्या संदर्भात आपल्याला करता येऊ शकतं तर ते करण्याचा प्रयत्न कल्याणी करणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये गावासाठी बघा किती छान छान मुद्दे मांडली तिनं की चांगलं सरपंच होण्याचा मी प्रयत्न करेल, तिच्यावर जी जिम्मेदारी दिली आहे ती सगळी जिम्मेदारी पूर्ण करण्याचा ती प्रयत्न करणार आहे. नक्कीच कल्याणी, तुम्ही खूप छान पद्धतीनं तुम्हाला जो प्रश्न विचारला गेला, जी भूमिका तुम्हाला देण्यात येणार आहे भविष्यामध्ये, होऊ शकतं, येईल की नाही. समजा कल्याणी या गावची नाही झाली तर त्या गावची तरी होईल. कोणत्या गावची का माहीत, म्हणजे तिचं लग्न होऊन जिथं जाईल त्या गावची होईल, आहे की नाही. तर जिथंही जाईल तिथं ती चांगली सरपंच होईल आणि त्या गावासाठी चांगलं काम करेल. त्यासाठी तिला शुभेच्छा. खरं तर कल्याणी, कोणतंही पद किंवा कोणतंही काम आपण कालच म्हटलं की फार छान असतं, सुंदर असतं. सरपंच हे सुद्धा पद गावासाठी अतिशय महत्त्वाचं असतं. तुम्ही जितकं छान कराल तितकं कमी असतं.
महाराष्ट्रामध्ये हिवरे बाजार नावाचं गाव आहे. पोपटराव पवार त्या ठिकाणी अतिशय उत्तम असं काम करतात. भारताच्या नकाशामध्ये त्यांनी त्यांचं हिवरे बाजार नावाचं गाव आणलं नकाशावर, आहे की नाही. तर असे अनेक आहेत, असे अनेक आदर्श आपल्यासमोर आहेत, ते आपण समोर ठेवून तसं काम केलं पाहिजे आणि आपण तसं कराल अशी अपेक्षा ठेवूया. आणि आजचा हा संवाद असाच होता, खास तुमच्यासाठी होता की अशा भूमिका तुम्हाला भविष्यात येतील. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या भूमिका पार पाडायच्या आहात, कारण तुम्ही उद्याची खूप चांगली नागरिक आहात, उद्याची खूप चांगली मुलं आहात आणि हे सगळं चांगलं काम तुम्हाला करायचं आहे. आणि ते करण्यासाठी ही तयारी सुरू आहे. बरं, तुम्ही चांगलं करावं, तुम्ही कोणाचे पैसे खाऊ नये, कोणाला लुटू नये, यासाठीची ही संवाद जी घेतोय ना, याचं कारणच ते आहे की तुम्ही उद्याची खूप चांगली माणसं व्हावेत. दुसऱ्याची पिळवणूक करू नये, दुसऱ्याचं चोरून खाऊ नये, ओरबाडू नये कोणाला, यासाठी ही संवाद आहे. जसं कल्याणीनं आत्ता म्हणली की नाही की मी खूप चांगला सरपंच होण्याचा प्रयत्न करील, तर हे तिच्या डोक्यामध्ये आत्तापासूनच फिट असलं पाहिजे की मी ज्याही पदावर बसेन, ज्याही ठिकाणी जाईल, त्यावेळेस तिनं अशाच पद्धतीनं चांगली भूमिका करावी. यासाठीही तिच्या डोक्यावर, तिच्या मनात लेखणीनं आपण कोरत आहोत तुमच्या सगळ्यांच्या समक्ष. हा एक शिक्षणातला महत्त्वाचा भाग आहे, म्हणून आजचा हा आपण संवाद घेतला आहे. प्रत्येक संवादातून आपण नवीन काहीतरी शिकत आहोत. नक्कीच पुढच्या संवादामध्ये आपण भेटूया. चला.